आज सीताफळ खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, सीताफळाची मागणी वाढत चाललेली आहे। कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे, ही एकरी कमीत कमी 3.5 ते 3.5 लाखाचं उत्पन्न हमखास मिळून जाईल। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हे वरदान म्हणता हरकत नाही। नमस्कार शेतकरी मित्रो, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रो, मी नगर जिल्ह्यातील मोरगावन या गावात आहे, तालुका नेवासा। इथं सीताफळाची बाग आहे। सीताफळ जर म्हणलं की दुष्काळी भागातील पीक, नगर जिल्हा हा दुष्काळी भाग, दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्धच आहे। कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे, कमी पाण्यामध्ये उत्पादन घेऊन त्याचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हे पीक सगळ्यात उत्तम आणि चांगलं पीक आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे सीताफळ फळाचे औषधी गुणधर्मही माहिती आहेत, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळ्या गोष्टींचं त्यामुळं आज सीताफळ खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, सीताफळाची मागणी वाढत चाललेली आहे। सीताफळ फक्त भारतातच नाही तर हे आता एक्सपोर्टसुद्धा होतं आहे, खूप मोठ्या प्रमाणात हा मटेरियल बाहेर जातो आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हे पीक परवडणार आहे। आर्थिकदृष्ट्या पीक हे कसं परवडतं, कारण की ह्या पिकाला अत्यंत कमी पाणी लागतं। का ज्या शेतकऱ्याकडं बोर आहे आणि 1 इंचीच पाणी आहे, हे 1 इंचीसुद्धा पाणी याच्यासाठी भरपूर झालं। आपल्याला पाणी जास्त लागतं, पण पाणी जर जास्त दिलं ह्या पिकाला तर ह्या पिकाचं उत्पन्न कमी होतं, फुलधारणा कमी राहते, फळधारणा कमी राहते। म्हणून ह्या पिकाला अत्यंत कमी पाण्यावरती जर घ्यायचं असेल तर ठिबक सिंचन अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आता शेतकरी ह्या पिकाला ठिबक सिंचन करत नाहीत अशातले भाग नाही, पण तरीसुद्धा ठिबक सिंचन करूनसुद्धा पाणी देण्याचं प्रमाण जास्त आहे। मी आता सर्जेराव रामभाऊ धंदक यांच्या शेतामध्ये आहे। ह्यांनी जी लागवड केलेली ती 18 फूट बाय 15 फूट, ओळीतलं अंतर 18 फूट आणि 2 झाडातील अंतर 15 फूट असं ठेवलेलं आहे। हे एवढं सुद्धा अंतर ठेवून ह्यांचं जर बाग बघितली तर पूर्ण बागेची वाढ एकसारखी व्यवस्थित समान झालेली आहे। फळाची क्वालिटी पाहिली, फळांची आता सुरुवात झालेली आहे, फळंसुद्धा चांगली वाढत आहेत, फळंसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासोबत झाडामध्ये जी ताकद पाहिजे ती ताकद वाढलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी शेतकऱ्यांसाठी की ह्या पिकांना भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा जर मिळाली तर या पिकांची वाढ व्यवस्थित होते, फुलधारणा आणि फळधारणा चांगली होते। ठिबक सिंचन जरी केलं तर ह्या पिकाला अत्यंत कमी पाणी म्हणजे वापसा कायमस्वरूपी मेंटेन करायचं आहे। असं जर मेंटेन करायचं तर ठिबक सिंचन सगळ्यात उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं। ह्या पिकाला पाणी कमी लागतं आणि ह्या पिकाचा जो खर्च आहे तो अत्यंत कमी आहे। म्हणजे कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पादन ह्यांचं एकरी, आता हे 5 वर्षाचं पीक आहे, ह्यांचं म्हणणं आहे की एकरी कमीत कमी 3.5 ते 3.5 लाखाचं उत्पन्न हमखास मिळून जाईल। जर बाजारभाव चांगला भेटला तर एका एकरातून 5-5 लाख रुपयाचं उत्पन्न म्हणजे तेवढा आर्थिक फायदा होतो। आणि हा आर्थिक फायदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हे वरदान म्हणता हरकत नाही। म्हणून शेतकरी मित्रो, आपल्याला सीताफळाचं पीक करायचं असेल तर योग्य अंतर, योग्य पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनसुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच करायचं आहे। बरेच शेतकरी ठिबक सिंचन करून वर्ण DAP 10-26-26 अशी वेगवेगळी खतं टाकत राहतात। जर रासायनिक खतं द्यायची आहेत ही पूर्णपणे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यायची। ह्या पिकासाठी खरं तर 4 लिटरपेक्षा पुढचा ड्रिपर वापरू नये। बरेच जण 8 लिटर, 14 लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा ड्रिपर मागतात, पण ह्या पिकासाठी 4 लिटरचा ड्रिपर सगळ्यात उत्तम। शेतकरी मित्रो, पीक लावणीपासून त्या पिकाचं पुढचं नियोजन कसं करावं आणि दरवर्षी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नेमकं काय करावं, ह्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती ताबडतोब संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला ह्या पिकाबद्दल पूर्ण आणि सविस्तर माहिती मिळेल। धन्यवाद।